एलपीजी गॅस सिलेंडर जोडताना झालेल्या स्फोटात भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथले कुंडलिक अंकुश हडकर हे 42 वर्षीय रहिवासी गंभीर जखमी झाले। महसूल अधिकारी विनोद गुरव यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेऊन सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। या दुर्घटनेत हडकर यांच्या घरातील साहित्याचं 2 लाखांचं नुकसान झालंय। भुदरगड तालुक्यातील पाटगाव इथले कुंडलिक अंकुश हडकर हे घरात गॅस सिलेंडर जोडत होते। गॅस सिलेंडरचं सील चमच्यानं काढत असताना चुकून आतील नॉबला स्पर्श होऊन सिलेंडर आडवं पडलं। त्याचवेळी शेजारच्या पेटलेल्या चुलीतील लाकडाचा स्पर्श होऊन गॅस सिलेंडरचा जोरात स्फोट झाला। या स्फोटात सिलेंडर छपराच्या दिशेनं उडून खाली पडलं। या दुर्घटनेत कुंडलिक हडकर गंभीर जखमी झाले। या दरम्यान त्यांच्या पत्नी आणि मुलगा लांब अंतरावर असल्यानं ते बचावले। सिलेंडरचा स्फोट ऐकून ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी महसूल अधिकारी विनोद गुरव यांनी प्रसंगावधान राखत घरातील एलपीजी गॅस सिलेंडर बाहेर काढून शेतामध्ये टाकलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या दुर्घटनेत हडकर यांच्या घरासह प्रापंचिक साहित्याचं सुमारे 2 लाखाचं नुकसान झालंय। या घटनेचा पंचनामा मंडल अधिकारी SP पवार यांनी केला। भुदरगडच्या तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील, पोलीस हवालदार DN पाटील आणि पोलीस अंमलदार BS परीट यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। तसंच जखमी हडकर यांच्यावर पाटगाव आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून CPR मध्ये पाठवण्यात आलंय।